नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे पात्र दिव्यांग लाभार्थी आहेत, त्याचबरोबर पात्र ज्येष्ठ नागरिक याबरोबर पाहू शकतात, ज्या विधवा महिला आहेत, त्याच्यानंतरनं यामध्ये श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे सर्व लाभार्थी, या योजनेअंतर्गत लाभ घेणारे सगळे जे निराधार बांधव आहेत, डिसेंबर महिन्यासाठीच्या पेन्शनच्या हप्त्याची ते वाट पाहत आहेत. आणि हा पेन्शन का आलेला नाही आहे, फक्त एकच आणि एक शेवटचं असं छोटंसं असं कारण आहे. पाहू शकता, शासन निर्णय शासनाकडून जाहीर करण्यात आलेला नाही आहे आणि याच कारणामुळे अजूनही डिसेंबर महिन्यासाठीचा हप्ता जो आहे रखडलेला आहे. सर्व निराधार बांधवांची याबाबतची जी मागणी आहे, शासन निर्णयाची नक्की आवश्यकता कशासाठी आहे? जर वर्षभराचा निधी एकत्रित बजेटमध्ये आर्थिक जे नियोजन आहे हे करण्यात आलं आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी हा वितरित करण्यात आला आहे, तर यासाठी शासन निर्णयाची आवश्यकता का आहे? सरळ सरसकट जे आहे यामध्ये पेन्शन, बाकीच्या ज्या पेन्शन योजना असतील त्या पद्धतीने दर महिन्याला एक ठरलेल्या दिवशी लाभार्थ्यांना पेन्शन वाटप का केलं जाऊ शकत नाहीये? बाकीच्या यामध्ये अटी ठेवल्या जाऊ शकतात. तर यामध्ये कशा पद्धतीने निराधार बांधवांची जी मागणी आहे, पेन्शनसाठीची शासन निर्णयाची अट न ठेवता सरसकट दर महिन्याच्या एक ठराविक तारखेला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डी-बी-टीद्वारे त्यांची पेन्शन, त्यांचा हप्ता जो आहे हा देण्यात यावा. तर हे कशा पद्धतीने साध्य होऊ शकतं? सध्याच्या डिसेंबर महिन्यासाठीच्या ज्या विलंबाची कारणं आहेत, ही आपण अगोदरसुद्धा पाहिली होती. नवीन याबाबतच्या अपडेट आहेत, त्यासुद्धा पाहणार आहोत आणि त्याचबरोबर सगळी महत्त्वाची जे अपडेट आहेत, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर करणार आहोत, चेक करणार आहोत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असा ठरणार आहे. सगळ्या निराधार बांधवांनी शेवटपर्यंत पाहायचं आहे. त्याचबरोबर जे नवीन असतील त्यांनी आत्ताच मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका. सुरू करूयात अत्यंत महत्त्वाची अशी जी अपडेट आहे शासन निर्णयाबाबतची. निराधार योजनेअंतर्गत शासन निर्णय नसल्याने अनुदानाची अनियमितता आहे. आता कधी-कधी शासन निर्णय अगोदरच्या महिन्यामध्ये येतो. नोव्हेंबर महिन्यासाठीचा शासन निर्णय मला वाटतं ऑक्टोबर महिन्यामध्ये आलेला होता. तर कधी तो येतच नाहीये. तर यामध्ये शासन निर्णय नसल्या कारणामुळे पुढची प्रक्रिया ही अडकून बसते. तर यामध्ये पाहिलं तर आपण पाहू शकता कशा पद्धतीने उपाययोजना केल्या जाऊ शकतात. तर महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग अनुदान योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावणबाळ आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या लाभार्थ्यांसाठी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असा आहे. डिसेंबर महिन्यासाठीचा जो शासन निर्णय आहे, हा अद्याप निघालेला नसून मंत्री किंवा अधिकारी याची कोणीही जबाबदारी घेण्यास तयार नाही आहे. त्यांच्यामार्फत चांगली अशी महत्त्वाची किंवा अशी जी उत्तरं आहेत समाधानकारक, हे आपल्याकडे मिळत नाही आहेत. ज्यामुळे पैसे कधी येतील याबाबतची अनिश्चितता आहे आणि ही परिस्थिती चालू राहिल्यास पुढील हप्तेही अनियमित मिळतील, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर असं का होतंय? राज्य सरकार प्रत्येक महिन्याला शासन निर्णय काढूनच हे अनुदान वाटप करतं. म्हणजे जोपर्यंत शासन निर्णय येत नाही, तोपर्यंत पैसे खात्यात येणार नाही आहेत, तोपर्यंत हप्ता वितरण होणार नाही आहे. उदाहरणार्थ पाहू शकता, डिसेंबर संपत असतानाही शासन निर्णय नसल्याने लाभार्थी अजूनही जी-आरची वाट पाहत आहेत. जी-आर आल्याशिवाय पुढची प्रोसेसच होणार नाही आहे. तर हे लाभार्थ्यांच्या आर्थिक स्थिरतेवर सगळ्यात जास्त परिणाम करत आहे. कारण दरमहा ते पैसे त्यांना अपेक्षित असतात. त्यांची हक्काची अशी ही योजना असते. तर यामध्ये शासन निर्णय नसला तर पैसे येणार नाहीत, असा अट्ट का आहे? बाकीच्या ज्या पेन्शन योजना आहेत त्या पद्धतीने लाभार्थ्यांना ही पेन्शन का दिली जाऊ शकत नाही आहे? तर पाहिलं तर तुम्ही पाहू शकता इतर पेन्शनसारखी फरक आणि बजेटची प्रक्रिया कशी आहे? तर आपण हे पाहून घेऊयात. म्हणजे समजून येईल तुम्हाला एक्झॅक्टली कशा पद्धतीने ही प्रक्रिया यामध्ये असते. तर सेवानिवृत्त कर्मचारी नियमित पेन्शनधारकांना दरमहा पैसे खात्यात येतात आणि त्याच्यासाठी प्रत्येक महिन्याला शासन निर्णय काढला जात नाहीये. जे शासकीय कर्मचारी असतात सेवानिवृत्त झालेले, त्यांच्यासाठी दर महिन्याला त्यांचा पेन्शनचा हप्ता जो असतो, पेन्शनची जी राशी असते, अमाउंट असते, ती त्यांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला जमा केली जाते. कोणत्याही शासन निर्णयाची आवश्यकता नाहीये. दर महिन्याच्या ठरलेल्या तारखेला ते बँक खात्यामध्ये जमा होतात. मात्र दिव्यांग, निराधार या योजनांसाठी शासन निर्णय आवश्यक असतो. बजेट कसं काम करतं हे सुद्धा पाहूयात.
अधिवेशनामध्ये सादर होणाऱ्या बजेटमध्ये या योजनांसाठी पूर्ण वर्षभराचा निधी हा एकत्रित मंजूर होतो. उदाहरणार्थ एका दिव्यांग व्यक्तीला 1500 आहे, आता सध्या 2500 झालाय, तर 2500 प्रति महिना असतील असं पकडलं तर 12 म्हणजे प्रत्येक महिन्याचे 2500 म्हणजे 30,000 रुपये वार्षिक झाले. तर यामध्ये वार्षिक 30,000 रुपये झाले, इथे 24 झाले, तर वार्षिक 30,000 रुपये वर्षभराचे एकत्रित मंजूर असतात. आता ही प्रक्रिया पुरवठ्या मागणी किंवा बजेट तरतुदीमधून निधी जो आहे मंजूर होतो. पण शासन निर्णयानंतरच त्याचं वाटप होतं. याचं का माहिती आहे? जोडणी आधीच्या समस्येशी म्हणजे वर्षभराचा निधी मंजूर असूनही दरमहा शासन निर्णयाची वाट ही पाहावी लागते. ज्यामुळे पैसे जे आहेत हे खात्यात यायला अनियमितता येते. इतर पेन्शनप्रमाणे सरसकट दरमहा पैसे देणं हे शक्य आहे, मात्र शासन त्या पद्धतीने प्रक्रिया या योजनेमार्फत करत नाहीये. तर याचं कारण सुद्धा पुढे तुम्हाला मी सांगणार आहे. तर हे दर्शवतं की सिस्टीम बदलता येईल, कारण निधी हा शासनामार्फत आधीच मंजूर असतो. आता कोणकोणत्या निधी जे आहेत यामध्ये वैशिष्ट्य पाहू शकता. शासन निर्णय का आवश्यक आहेत? निराधार, दिव्यांग, विधवा पेन्शन योजनेसाठी हो, दरमहा शासन निर्णय अपेक्षित आहे. सेवानिवृत्ती असेल किंवा नियमित पेन्शन असेल, यासाठी शासन निर्णयाची आवश्यकता नाहीये. निधी मंजुरी जी आहे वर्षभर एकत्रित बजेटमध्ये हा निधी मंजूर केला जातो. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्याचबरोबर जी पेन्शन यामध्ये दिली जाते, यामध्ये सेवानिवृत्त पेन्शनची असते, ही महिन्याला ऑटोमॅटिक लाभार्थ्यांच्या त्यांच्या जे पेन्शनधारक आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होते. वाटप पद्धत कशी आहे? शासन निर्णयानंतरनं निराधार योजनेअंतर्गत DBTद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात. आणि दुसरी प्रोसेस जी आहे सेवानिवृत्तीसाठी थेट खात्यामध्ये त्यांच्या बँक अकाउंट नंबर लिंक असतो, त्याद्वारे त्यांना पेन्शन जे आहे हप्ता हा जमा होतो. आता अनियमितता कधी आहे, कशी आहे? तर सगळ्यात जास्त डिसेंबर महिन्यासाठीचा सध्याचा तर शासन निर्णयच नाही आहे. सेवानिवृत्ती पेन्शनमध्ये कोणतीही अनियमितता नाही आहे. त्यांचे पैसे दरवर्षी, दर महिन्याला प्रत्येक ठरलेल्या तारखेमध्ये 1 ते 2 तारखेचा इकडे-तिकडे फरक होऊ शकतो, मात्र वेळेवर त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात. तर यावरच उपाय आहे. दरमहा थेट खात्यात पैसे जमा करा. कोणत्याही पद्धतीचा शासन निर्णयाची काढण्याची जी पद्धत आहे निराधार योजनेसाठी ही थांबवून सरसकट दरमहा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करावे. आता हे कसं केलं जाऊ शकतं? वर्षभराचा मंजूर निधी वेगळ्या फायनान्स सिस्टीममध्ये फीड केला जाऊ शकतो. जो काही व्यक्तिशः असेल म्हणजे बजेटमध्ये निराधार योजनेसाठीचा हा जो निधी आहे मंजूर झालेला, तो वेगळ्या फायनान्स सिस्टीममध्ये एक वेगळं लेखाशीर्षामध्ये फीड केला जाऊ शकतो. ज्यामुळे ऑटोमॅटिक दरमहा हे पैसे जे आहे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दिले जाऊ शकतात. आता ही सिस्टीम केली जाऊ शकते, मात्र शासनाने हे मनावर घेणं आवश्यक आहे. आणि ह्याचबरोबर पाहू शकता दुसरी आता यामध्ये लाभार्थ्यांचं असं म्हणणं असं म्हणजे तपासणी जी आहे KYC असेल, हयात प्रमाणपत्र हे वर्षाला मार्च एंडला करा. आता मासिकला सुद्धा केलं जातं कधी-कधी, तर मार्च एंडला प्रत्येक वर्षी हे केलं जाऊ शकतं. हयातीचं प्रमाणपत्र दरवर्षी द्यावं लागतं. KYC व्हेरिफिकेशन ही करावे लागते, हे दरवर्षी असतं. तर यामध्ये निधी व्यक्तीच्या नावाने मंजूर असल्याने शासन निर्णयाची ही गरज नाही आहे. त्यामुळे उर्वरित निधी इकडे-तिकडे जो आहे वळवला जातो आणि हे थांबवणं आवश्यक आहे. आणि हे थांबवण्यासाठी अशा पद्धतीने जर शासन निर्णयची प्रक्रिया बंद केली तर नक्कीच हा जो निधी वळवला जातो हे थांबू शकतं. तर हे का प्रभावी आहे? तर इतर पेन्शनसारखं यामध्ये तुम्हाला लाभ मिळेल, अनियमितता कमी होईल, लाभार्थ्यांची आर्थिक सुरक्षितता वाढेल, लाभार्थ्यांना निराधार बांधवांना त्यांच्या बँक खात्यामध्ये वेळेवर पैसे जमा होतील. शासन निर्णय येईल आणि मग पैसे हा सिस्टम सध्याचा आहे आणि तो खूप चुकीचा आहे. कोण लाभार्थ्यांना कशाच पद्धतीचा याचा फायदा होत नाही आहे. उलट लाभार्थ्यांना लॉसच होतो. काही लाभार्थ्यांना त्यांचा जो लाभ आहे हा मिळत नाही आहे. निधी मंजूर आहे, वर्षाचा निधी जर मंजूर आहे तर तो थेट देणं अपेक्षित आहे. तर यामध्ये काय केलं जाऊ शकतं? सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मागणी आहे, तर सामाजिक संस्था आहेत, पक्ष असतील, WhatsApp ग्रुप असतील, आमच्यासारखे यूट्यूबर्स असतील, कार्यकर्त्यांनी सरकारसमोर ही मागणी ठेवावी. हे ठेवणं आवश्यक आहे. सध्याच्या मागण्यांमध्ये समावेश जो आहे यामध्ये रेशन कार्ड अनुदान वाढवा, घरपट्टी सवलत आहे, वैद्यकीय सेवा द्या, व्यवसाय कर्ज याच्याबरोबर हे जोडलं जाऊ शकतं. प्रत्येक महिन्याला शासन निर्णय नको आहे. थेट पैसे जे आहे पेन्शन लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये देणं अपेक्षित आहे. यामध्ये आंदोलन असेल, उपोषणामध्ये
या मागण्या हा समावेश करणं आवश्यक आहे. कारण पेन्शन हे शासन निर्णयावर अवलंबून ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. परिणाम काय होतोय तर शिल्लक निधी वाटप थांबेल आणि लाभार्थ्यांना पैसे जे आहे वेळेत मिळतील आणि त्यामुळे निराधार बांधवांना इतर पेन्शन धारकांसारखी वागणूक मिळेल. तो महत्त्वाचा आमूलाग्र असा बदल होईल. वर्षाला के-वाय-सी करून घ्या. त्याच्यामध्ये काही बदल करू नका. वर्षाला के-वाय-सी हे अत्यंत आवश्यक आहे. कारण जे काही चुकीचे बोगस लाभार्थी असतील ते त्यामध्ये कट होतील, वगळले जातील. पण जो निधी आहे, मंजूर निधी हा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वेळेवर ज्यांना गरज आहे, गरजेच्या जे दिव्यांग लाभार्थी असतील, निराधार लाभार्थी असतील त्यांच्या खात्यावर जमा करा. शासन निर्णयाची वाट सोडून सरसकट दरमहा पैसे देण्यासाठीची मागणी करा. आता यावर जर तुमचं काय मत आहे? शासन निर्णयाची वाट बघावी की तुम्हाला थेट पैसे तुमच्या एक ठरलेल्या दिवशी बँक खात्यावर जमा करावं, असं तुम्हाला काय वाटतं? हे तुम्ही सांगू शकता. तर अशा पद्धतीने सध्याचे जे घडीचे अपडेट आहे, सध्याचे जे स्टेटस आहे, यानुसार अजूनही लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्यासाठीची पेन्शनसाठीचा वाट, ज्या हप्त्यासाठीची वाट आहे, ही पाहावी लागत आहे. आता हा जो नवीन हप्ता आहे, या नवीन हप्त्यामध्ये 100% शासन निर्णय येणं अपेक्षित आहे. कारण डिसेंबर महिना संपतोय आणि त्यानंतरनं जानेवारी महिन्याची सुरुवात होते. त्यामुळे नक्की पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे, की नक्की कशा पद्धतीने शासन निर्णय येतोय. नोव्हेंबर आणि डिसेंबर एकत्र की फक्त डिसेंबर महिन्यासाठी. लवकरच याबाबतच्या अपडेट आपण घेणार आहोत. या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.